महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार कोण यावर पडदा पडल्याचे समोर येत आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात एकमत झाल्याने ही जागा काँग्रेसला दिल्याचे जवळपास निश्चित मानले जाते। काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे निश्चित आहे। त्या बदल्यात मुंबईतील काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला दिली जाणार असल्याची माहिती आहे। उद्या मंगळवारी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे। कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यास या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित समजली जाते। खासदार शरद पवार व काँग्रेस नेत्यांची या नावाला संमती आहे। तथापि जागा शिवसेनेला देऊन शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी असा एक प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे। मंगळवारी यावरही निर्णय होणे अपेक्षित आहे। यापूर्वी कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे 2 खासदार विजयी झालेत, पण शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदारांनी शिंदे गटाचा पर्याय निवडला। मात्र या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या दोन्ही जागेवर दावा केला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे। पण सध्याच्या घडीला राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रभावशाली उमेदवार नाही, पण गेल्या 8-10 दिवसापूर्वी शिवसेनेचा दावा या जागेवर कायम राहील असे वाटत होते। पण खासदार शरद पवार यांचा दौरा, त्यांच्याकडून शाहू महाराजांची भेट व त्यानंतर निवडणूक लढवण्याचे शाहू महाराजांनी दिलेले संकेत पाहता ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे। पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे असे सांगितले जाते। शिवसेनेकडून माजी आमदार संजय गाडगे, विजय देवणे व गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांची नावे आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, काँग्रेसकडून बाजीराव खडे हे एकमेव इच्छुक आहेत। शाहू महाराजांनी आपल्याला ऑफर आल्याचे जाहीर केल्यानंतर या मतदारसंघाची राजकीय गणिते बदलून गेली आहेत। त्यातून कोल्हापूरची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता वाढली आहे। कालच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या प्रमुखांची घेतलेली बैठक हा त्याचाच एक भाग आहे। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।